रांगोळी तर रोज काढायची आहे, पण कोणती काढावी असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर नक्की बघा. मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे, एक छोटीशी बॉर्डर रांगोळीप्रमाणे रांगोळी आहे बघा. दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर, देवासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी सोपी आहे बघा. खालच्या बाजूने बघा 2 तुऱ्याप्रमाणे आकार मी काढून घेतलेले आहे आणि वरती मध्ये सरळ रेषा मारून दिलचा एक आकार करून घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूला आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा. 3 सरळ मी आडव्या रेषा मारलेल्या आहेत. आता जे आपण गोलाकार तुऱ्याप्रमाणे काढलेले आहे त्याच्या प्रत्येकाच्या डोक्यावरती फूल काढायचं आहे बघा. सफेद रंगानेच मी काढलेलं आहे. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरायची गरज नाही. अगदी सफेद रंगानेच फूल काढून घ्यायचं आहे. मध्ये गुलाबी रंगाचा एक डॉट देऊन घेतला. ऑरेंज रंगाचा एक डॉट देऊन बघा मध्ये एक लाल रंगाचा त्यावरती डॉट दिलेला आहे. आता जे आपण गोल आकार काढलेले आहे तिथे जिथे रिकामी जागा दिसते तिथे डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता जी खाली रेषा काढलेल्या आहेत 3 रेषा, त्या खालच्या रेषेवरती एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून तिथे पण एक फूल तयार करून घ्यायचं आहे बघा. लांब लांब डॉट द्यायचे आहेत आणि एक सफेद आणि पिवळे डॉट देऊन फूल तयार करून घ्यायचं आहे. आता मधल्या रेषांवरतीही डॉट देऊन घेतले बघा. त्यामुळे रांगोळी भरगच्च दिसते आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसत नाही. आता फुलांना दोन्ही बाजूने तुरे काढून घेतलेले आहेत. थोडंसं पिवळा रंग तिथे देऊन घेतला. आता जो वरती आपण दिलचा आकार काढलेला आहे बघा, तिथेसुद्धा एक आपला खडा असतो ना, हिरा असतो, त्याप्रमाणे एक थोडंसं निळा रंग दिलेला आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी पटकन होऊन जाते. देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी रांगोळीचा सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तर उद्या गुरुवार आहे, त्यानिमित्त ही रांगोळी मी काढलेली आहे. आता श्री गुरुदेव दत्तांच्या ज्या पादुका आहेत त्या मी इथे काढलेल्या आहेत. छोट्याशाच काढलेल्या आहेत बघा. तर उद्या गुरुवारसाठी खास ही रांगोळी आहे. तुम्ही ही रांगोळी देवासमोर, तुळशीसमोर ही रांगोळी पाटावरती काढून ठेवू शकता. अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी आहे बघा. आणि आपण पूजा करत असतो गुरुवारी दत्तगुरूंची, तर त्यासाठी ही रांगोळी अगदी खास आहे बघा. थोडासा लाईट ऑरेंज रंग मी त्याच्या पावला काढलेले किंवा पादुका काढलेल्या आहेत त्यामध्ये मी भरून घेतलेला आहे बघा. आणि यामध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आता हे जे चरणांची पूजा आहे, पादुकांची पूजा आहे, तर तिथे आपण फुलं पानं असं काढणार आहोत बघा. खालच्या बाजूला मी लांब लांब पाकळ्यांचं एक फूल काढून घेतलेलं आहे. सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे बघा. काही अवघड नाही, अगदी सोपी पद्धत आहे ही फूल काढण्याची. आता वरती पानं काढायची आहेत आणि वरची जी टोक आहेत रेषेचं तिथे छोटे छोटे कमळ काढून घेतलेले आहेत. थोडं थोडं रंग भरायचा आहे बघा रांगोळीमध्ये. त्यामुळे काय होतं, रांगोळीला एक सुंदर लूक येत असतो. आता थोडा थोडा रंग मी भरून घेतलेला आहे. पानांमध्ये हिरवा रंग भरायचा आहे बघा. दोनही बाजूनी पानं काढलेली आहेत त्यामध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. तर रेषेच्या वरच्या टोकाला आपण छोटे छोटे 3-3 पाकळ्यांचे कमळ काढणार आहोत. आता थोडेसे इकडे तिकडे आकार झाले तरी काही हरकत नाही. जेव्हा फायनल आपण बघतो रांगोळी तेव्हा अगदी सुंदर दिसत असते बघा. आता मध्ये मध्ये रिकामी जागा आहे तिथे कळे आपण काढणार आहोत. त्याची आपण कमळ काढलेले आहे त्यामध्ये डार्क आणि लाईट करून गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. आता वरती रिकामी जागा दिसते तिथे एक 4 पाकळ्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला थोडेसे हिरवे डॉट देऊन पानांचा लूक द्यायचा आहे बघा. वरती कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. लाल आणि पिवळ्या रंगाने जे आपले शुभ रंग आहे त्या रंगानेच मी कळ्या काढलेल्या आहेत बघा. बघा अगदी सोपी आहे ही रांगोळी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. तर मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे थोडासा तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतला. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपीच आहे बघा. एक डॉट देऊन ही आता ही फ्री हँड रांगोळी आहे. एक डॉट देऊन मी फूल काढून घेतलेलं आहे बघा.
आता गोल गोल पाकळ्यांचं फूल आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही फूल काढण्याची ना, अगदी पटकन होऊन जातं. बघा थोडंसं पाकळ्या इकडे तिकडे झाल्या किंवा लहान मोठ्या झाल्या तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण रंग वगैरे भरतो रांगोळीमध्ये तेव्हा अगदी रांगोळी सुंदर दिसत असते. आता वरती तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे बघा, आणि तिथेसुद्धा फुलांच्या पाकळ्याप्रमाणेच मी आकार काढून घेतलेला आहे. जसा दिलचा आकार असतो ना त्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे बघा. आता पुढे जो तुरा आहे तिथे डॉट काढून घ्यायचे आहेत, त्यामुळे जास्त रिकामी जागा तिथे दिसणार नाही. आता थोडं थोडं आपण कलर भरून घेणार आहोत. आता ह्या रांगोळ्यांमध्ये कलर नाही भरला, थोडासा सफेद रंग जरी भरून हळदी कुंकू टाकून जरी तुम्ही ठेवला तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. तर मी यामध्ये थोडा कलर भरून घेतलेला आहे बघा. कलर दिल्यामुळे काय होतं, एक रांगोळीला सुंदर लुक येत असतो. ती थोडं कलर भरून घ्यायचा आहे बघा. आता मध्ये निळ्या रंगाचा डॉट देऊन थोडंसं हिरव्या रंगाने मी त्याला बॉर्डर करून घेतलेली आहे, टिपके देऊन बघा. डॉट देऊनच केलेली आहे, त्यामुळे आणखी एक वेगळा दिसतो, वेगळेपणा येतो बघा रांगोळीमध्ये आणि एक सुंदर लुक येतो. आता जे आपण वरती दिलप्रमाणे आकार काढलेले आहे तिथे थोडासा डार्क आणि लाईट गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे. सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा, रोजची अगदी पटकन होणारी आहे ही रांगोळी. अगदी 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता एक पानसुद्धा आपण काढून घेणार आहोत. लाईट आणि डार्क कलर मी दिलेला आहे आणि मध्ये पिवळ्या रंगाने ज्या पानांच्या शिरा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. ते 3 डॉट मी देऊन घेतलेले आहेत आणि एक आपण फुलं तयार करून घेणार आहोत बघा. तर काडीच्या मदतीने थोडेसे आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत आणि फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर वरती एक थोडासा कळीप्रमाणे मी आकार दिलेला आहे 3 पाकळ्यांचा आणि खाली 5-5 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. तर जी जास्वंदाची फुलं आहेत बघा ही खालची जी आहेत आणि वरती एक छोटीशी कळीप्रमाणे एक आकार काढून घेतलेला आहे. तर थोडा रंग त्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता आपण खाली देठ काढून पानं काढणार आहोत बघा. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे रोजची काढण्यासाठी. आता ही मंगळवारीसुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता, अगदी पटकन होऊन जाते बघा. जास्त काही ड्रॉईंग वगैरे करायची नाही आहे, बोटाच्या मदतीनेच आपल्याला आकार काढून घ्यायचे. तर खाली पानांचा आकार काढून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. 3, 4, 5, 6 रांगोळ्या नक्कीच असतात एका व्हिडिओमध्ये. अगदी छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे किंवा कसे कलर भरलेले आहेत, किंवा तुम्हाला आणखी काही जरी माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकता. तर वरतीसुद्धा एक पान काढून घेतलेलं आहे बघा. अगदी छोटीशीच आहे बघा ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे, रोजची काढण्यासाठी झटपट होणारी आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. भेटूया अशाच नवीन रांगोळीसाठी. धन्यवाद.